आम्हाला इथे राहायला नाही म्हणू नका. तुम्हाला पुन्हा या घरात राहायचंय? आम्ही हवं तर सर्वंट रूम मध्ये राहायला सुद्धा तयार होतो. आम्ही चौघही एकत्र राहू. दादासाहेब, तुम्हाला हवं तर मी आयुष्यभर नोकर म्हणून या घरात राहीन, पण प्लीज तुम्ही आबासाहेब आणि मालती मॅडमसाठी एवढा आमचा ऐका. खूप अपेक्षेने आलोय आहो मी. विक्रांत, अजित, हे आहे ते फुकट नोकर ठेवून घ्यायचे का रे? घ्या घ्या, लवकर ठेवून घ्या, माझं तरी काम वाचेल. बाबा, अहो असं कसं ठेवून घेणार यांना? अहो नोकरीवर ठेवण्यासाठी यांची पात्रता चेक करावी लागेल ना. विक्रांत, या सांगतो तुम्हाला काय करायचं ते. आमच्या घरात नोकर म्हणून काम करायची इच्छा आहे ना? रूम साफ करून दाखवा. काय झालं? नाही जमणार का? आज संध्याकाळपर्यंत ही रूम साफ व्हायला हवी, नाहीतर आल्या पावली घरी जायचं. चालेल. संध्याकाळपर्यंत हे सगळं साफ होईल. गुड, लागा कामाला. आबा, मालती मॅडम, तुम्ही हो, तुम्ही बसा, मी लागते कामाला. नाही नाही, तू एकटी कशी करशील? मी हेल्प करतो तुला. मी मदत करतो. नाही नाही आबा, हे बघा, तुम्ही कुठल्याही कामाला हात लावायचा नाही बरं का. तुम्हाला त्रास होईल उगाच. आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं ठरवलंय. आता मी मागे हटणार नाही. चला. आबा, का हट्ट करताय तुम्ही? मी म्हणते ना ती करते, तर करू दे तिला. तसंही तिला हेच हवं होतं ना. मालती, शांत बसा. राणी इंद्रा, मला काम करू द्या. मला काही होत नाहीये. बरं ठीक आहे, पण तुम्ही मला शब्द द्या की तुम्हाला जर त्रास झाला ना तर तुम्ही तिथल्या तिथे ते काम सोडून द्याल ना. ठीक आहे, चला. सर नाही, याची आता आपल्याला सवय करून घ्यावी लागेल. जाऊ द्या, आपण इथे का आलो ना हे विसरून चालणार नाही. चला जाऊ द्या. चला सर, जाऊ द्या.
बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू आई ग आबा हा ठीक आहेत ना? या पाणी. हो रे. अरे वा, छान साफ केले यांनी. तसं बरं काम करतात हे सर्वंट, हो ना विक्रांत? बाबा हा ये रे ये अजित ये बैस. घे. अरे घे की तुझा बाप सांगतोय बिंदास घे.